संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणून प्रस्थान झालेलं आहे। आपण बघू शकतात की मोठ्या संख्येमध्ये वारकरी आज आळंदीमध्ये दाखल झाले होते आणि उत्साहामध्ये या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। माझ्यासोबत आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे जी आहेत। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत होता, इंद्रायणी दुतडी वाहत होती, पुराची परिस्थिती निर्माण झाली होती, आळंदीमध्ये अनेक भाविक अडकले होते। तुमची संपूर्ण टीम म्हणजे एक योद्धा म्हणून तुम्ही त्या पाण्यात उतरून सगळ्यांना रेस्क्यू करून कुठलीही आपत्कालीन घटना न घडता तुम्ही मोठं काम केलं आणि आज मोठ्या उत्साहात हा पालखी सोहळा पार पडतोय, कसं बघताय? निश्चितच आमचा सर्वांचा आणि संपूर्ण राज्यातल्या वारकऱ्यांचा माऊलींवरती निश्चित एक म्हणजे काय म्हणतो आपण की विश्वास आहे आणि माऊली येते हे थोडक्यात आईच येते आणि आपली आई आपल्या लेकरांवरती कसल्याही प्रकारचं विघ्न येऊन देणार नाही। आणि जरी गेले 3 दिवस पावसाची परिस्थिती अतिशय बिकट होती तरी देखील ती आमची परीक्षा समजतो आणि आमचे सर्व अधिकारी असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, देवस्थानचे सर्व प्रतिनिधी असतील, पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी असेल, या सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आज माऊलींचं खऱ्या अर्थाने पंढरपूरकडे प्रस्थान होतं आहे। त्या अनुषंगाने आज कोणताही प्रकारचा त्रास आमच्या वारकरी भाविकांना त्या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि खरोखरच आजचं वातावरण पाहून आम्ही सर्व जे सेवा करतो वारकऱ्यांची, आम्हाला निश्चितच खूप आनंद झालेला आहे। हा चमत्कार म्हणावा, कारण की सकाळपर्यंत पुलांवरचं पाणी जे आहे ते कमी झालं नव्हतं। निश्चितच आपल्या माऊली ज्ञानोबा यांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलेले, त्याच्यामुळं हा चमत्कार त्यांच्यासाठी अतिशय शुल्लक आहे। आणि निश्चित 3 दिवसापासून तुम्ही जे काम करत होता, तुमची पूर्ण टीम जी आहे, तुमचे सगळे नगरसेवक असतील, सगळे अधिकारी असतील, कारण की किती लोक असे जे पाण्यात अडकले होते, किती लोकांना रेस्क्यू करण्यात आले होते? कमीत कमी 400 ते 500 लोक पाण्यामध्ये अडकली होती। त्याच्यातली जास्तीची संख्या गोपाळपुरामध्ये होती, त्याच्यानंतर इंद्रायणीनगरला पण होती आणि आपल्या महाद्वाराच्या समोरचं ते पितळी गणपती त्या ठिकाणी अतिशय बेकार परिस्थिती होती आणि लोकांना त्या ठिकाणी आम्ही स्थलांतरित केलं। मग त्या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आदित्यराजे गुंडरे असतील, त्यांचे सर्व टीम, परत तिथले काही नगरसेवक, परत नदी पलीकडचे पण सर्व नगरसेवक, त्यांनी जर्मन अँकरमध्ये जी लोक होती त्या ठिकाणी त्यांना जेवणाची सुविधा म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी केली आणि गाया म्हशी अशी जनावरं पण अनेक पुरामध्ये अडकली होती, त्यांना देखील पलीकडच्या सर्व आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी बाहेर काढलं। निश्चितच तुमच्या एक नगरसेवक जे सहकारी आहेत त्यांचा व्हिडिओ मोठा व्हायरल होत होता। आदित्यजी काय सांगाल, कारण की तुम्ही जे रेस्क्यू केलं, कशा पद्धतीने त्या बाळाला तुम्ही रेस्क्यू केलं? आम्ही नगर परिषदेमध्ये बसलेलो असताना तिथून कॉल आला की असे माणसं तिथं अडकलेली आहेत। तिथं गेल्याच्या नंतर माहीत नव्हतं की आतमध्ये लहान मूल पण आहे, पण बाकीचे लोक काढल्याच्या नंतर तिथे एक महिला आणि लहान मूल होतं। पहिल्यांदा महिलेला बाहेर काढलं, महिला बाहेर येत नव्हती का, तर त्यांचं लहान मूल होतं। त्यांना म्हणलं की पूर्णपणे जबाबदारी आमच्यावरती द्या, आम्ही त्यांना व्यवस्थितपणे बाहेर काढतो। परंतु त्या मुलाला जोपर्यंत त्याच्या आईच्या हातात देत नव्हतं तोपर्यंत जबाबदारी फार मोठी होती, पण माऊलींनी ते करून घेतलं। आज माऊलींचं प्रस्थान मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं। वरुणराजांनी सुद्धा आज आपल्यावर मोठी कृपा केलेली आहे, कसं बघताय या प्रस्थानकडे? नाही, आम्ही पाऊस जरी 2-3 दिवसापासून पडतो तरी आमच्या सगळ्यांची भावना एकच होती की माऊली करून घेतील आणि आम्ही ते करत आलो आणि आज आपण पाहतो माऊली करून घेतील आणि ते करत आलो आणि माऊलींनी कुठेतरी आमच्या सगळ्यांची परीक्षा घेतली आणि ती परीक्षा आज आम्ही पास झालो आणि मोठ्या उत्साहामध्ये माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान झालं। कॅमेरा पर्सन विकास बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, आळंदी।